चिकन मटन खायचं का नाही याबद्दल बाबा आपल्याला काय म्हणतात. बाबा एक अशी लीला घडवतात, त्या लीलाच्या माध्यमातून बाबांना आपल्याला ही गोष्ट समजवली. ती म्हणजे एक साठेवाडामधून शिर्डीमध्ये होता, जे पण लांबून भक्त यायचे त्या ठिकाणी ते आराम करायचे. एकदा रात्रीचा वेळ होता, त्या वाड्यामध्ये एक झेरीला साप दिसतो आणि सर्व बघून घाबरतात आणि भागदौड मस्ते, कोण धावतं वगैरे. तर काही लोक असतात ते सापला मारून टाकतात. आता सर्वांना टेन्शन येतं की आपण सापाला मारून चांगलं केलं का वाईट केलं. काही जण बोलतात अरे आपण आपलं प्राण वाचवण्यासाठी मारलं तर चांगलंच केलं. काही जण बोलतात नाही, सर्व जीवजंतूंमध्ये परमेश्वर आहे, आपण वाईट केलं. तर सर्व बाबाकडे जातात आणि बाबाला बोलतात बाबा आम्ही एका सापाला मारलं, आम्ही चांगलं केलं का वाईट. बाबा खूप क्रोधित होऊन बोलतात की अरे वेड्या, सर्व जीवजंतूमध्ये परमेश्वर बघायचे, सर्वांमध्येच परमेश्वर आहे. जर परमेश्वराची इच्छा असती तर तो साप तुम्हाला मारू शकला असता, तुम्ही काहीच करू शकले नसते. पण बाबाच्या मुखातून निघलेले अमृत वाक्य जे आपल्याला सांगत आहे, बाबाच्या मुखातून असे वाक्य निघतात की कुठल्याही प्राणीला मारायचा हक्क आपल्याला नाही, सर्वांमध्ये परमेश्वर आहे. या अमृत वाक्यामधून बाबा आपल्याला सांगत आहे की कुठल्याही प्राणीला मारायचा हक्क आपल्याला. मित्रांनो, ही व्हिडिओ प्रत्येक साई भक्तापर्यंत शेअर करा. बाबांनी आपल्याला कुठल्याच गोष्टीसाठी मनाई केली नाही, पण बाबांनी अशा लीला घडवून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजवायचा प्रयत्न केला आहे. या लीला बाबांच्या नक्की समजून घ्या. ही व्हिडिओ नक्की शेअर करा. जय साई.